हे सगळे तर सगळी गावातली मुलं आहेत, माझे मित्र मैत्रिणी. यमुना, मालू, किसना, तुम्ही सगळे. तुमच्या गावातलाच माणूस साक्ष देतोय, म्हणजे ती तुमची मुलगीच नाहीये. आणि असेल तर तसं लिहून द्या. तुमच्या तुळजाईची शपथ घेऊन या सगळ्यांच्या साक्षीने या करारपत्रावर अंगठा उठवा. म्हणजे मग ती तुमचीच मुलगी आहे हे सिद्ध होईल. बोला, आहे तयारी? आहे का? एकदा का या कागदावर त्यांनी अंगठा उठवला आणि जगदंबा ही त्यांचीच मुलगी आहे हे जाहीर केलं की माझं काम झालं. मग जगदंबा काही माझ्या हातून वाचत नाही. होय, माझी तयारी आहे. तुम्ही म्हणाल तिथं अंगठा उठवायची तयारी आहे माझी. आम्ही देवळात असताना तुम्हीच आम्हाला लपून बघत होता ना. तू गावात आल्याचे या किसनला कळलं म्हणून आम्ही तुला भेटायला आलो. पण तिथं ते मेंगाजी काका होते ना, ते मद्राजाकडे काम करतात. आम्ही घाबरलो आणि तिथनं पळून गेलो. मुलांनो, गावातल्या सगळ्याच माणसांना पकडून कोठडीत टाकलंय. तुम्हीच कसे काय वाचलात? आमच्या जगदंबामुळे. कसं काय? हिने आम्हाला हातात बांधायला कवडी दिली होती. तिनेच आमचं रक्षण केलं. या कवडीमुळे आम्हाला कोणीही हात लावू शकलं नाही. हो, आम्ही रानात पळून गेलेलो, त्यामुळे वाचलो. जगदंबा, तुझ्या आई बाबांना पण पकडले त्या माणसाने आणि आमच्या सगळ्यांच्या पण. आता तूच त्यांना वाचव, काहीतरी कर. होय जगदंबा, तूच वाचू शकतेस. होय होय जगदंबा, तूच वाचू शकतेस. हो हो, जरा शांत राहा, बघू आपण काय करतात ते. बर, तुम्ही जेवलात का सगळे? अरे काय विचारते, सांगा ना, जेवलात का? चला, मी तुम्हाला जेवायला वाटते. या सगळ्यात. गंगाई थांब. जगदंबा म्हणती ते बराबर आहे. ती आमची मुलगी नाही. अहो, हे काय बोलताय? जगदंबा आपली. मी जे म्हणतो ते बराबरच आहे. जगदंबा आमची मुलगी नाही, त्यामुळं गुलाम होण्याशी तिचा काही बी संबंध नाही. तुम्ही नियमाच्या बाहेर वागू शकत नाही.
ती नाहीच आहे आमची मुलगी. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आतापर्यंत तुमची मुलगी म्हणून मिरवत होतात आणि आता लिहून द्यायला घाबरताय. तुम्हाला ते का लिहून घ्यायचंय ते ध्यानात आलंय आमच्या. तुमचा संताप होतोय कारण तुम्ही जगदंबाचं काहीच बिघडवू शकत नाही. तुम्ही कायद्यानं तिला काहीही करू शकत नाही आणि तुमचाच कायदा तुम्ही मोडू बी शकत नाही. ध्यानात ठेवा. ती अशी नाही तर तशी माझ्या तावडीत सापडेलच. गावात परत आली आहे ती. पळून जाणार कुठे? उद्या माझ्या बरोबर मोत्यांचा खेळ खेळणार आहे ती. काय जगदंबा? होय, ती स्वतः तयार झाली आहे त्याच्यासाठी. आणि सगळ्या गावाला माहितीये की त्या खेळात फक्त मीच जिंकतो, दुसरं कोणीही नाही. तुमच्या जगदंबेला मी उद्या हरवणार. तुमच्या डोळ्यात देखत हरवणार. आणि ती माझी गुलाम बनणार कायमची. आणि ती माझी गुलाम झाली रे झाली की सगळं गाव पेटवणार, बेचिराग करणार. मधराजाचा फटका आता नाही सुटका. हो, हे काय होऊन बसलं? जगदंबानं गावात परत यायलाच नगवतं. आता काय होणार तिचं? गंगाई, रडू नको. आपण देवी आईचा नुसता धावा केला तर समद्यांच्या जखमा बऱ्या झाल्या. आणि तिला तर तुळजाईचा आशीर्वाद आहे. उद्या पराभव होणार असेल तर तो मधराजाचा होईल, जगदंबाचा नाही. आपल्या लेकीला काय बी होणार नाही. बघच तू. देवींची लीला खरंच अगाध आहे. त्या या मुलांची जणू आईच झाल्या. एकीकडे मोठ्या मोठ्या असुरांचा विनाश करणारी तुळजाई, दुसरीकडे साऱ्या विश्वाची प्रेमळ आईही होती. जगदंबामध्येही ते गुण उतरणारच म्हणा. नंदी महाराज, काय हो? आ? काय झालं? नाही नाही, काहीच नाही. असं माझ्याकडे काय बघत बसलाय? जेवा की. हो हो, जेवतो. आवडलं का? हो हो, छानच झालंय. गंगाई, झोप येत नाही का ग? काय झालंय कोण जाणे. कसं तरीच वाटायला लागलंय. हो, जगदंबा, मला झोप येत नाहीये ग. मला पण झोप येत नाही जगदंबा. एवढे दमलाय तुम्ही. कुठे कुठे पाहायला लागले तुम्हाला. खाऊन पण झालंय. आता झोप यायला हवी तुम्हाला. कशी झोप येणार? सारखी चिंता वाटते ग. कसली चिंता? चिंता याचीच वाटायला लागली आहे की जगदंबावर जरी देवी आईची कृपा असली तरी बी ती अजून लहान आहे. हो, आणि मधराजाच्या विरोधात जाऊन ते जे बी काही करते आहे पुढे तिला त्याचे परिणाम भोगावे लागतील. तसं बी तिच्या वयाच्या मानानं तिला जास्तच करायला लागतंय. पण आता ती काही करणारच नाही.
करणारच नाहीये म्हणजे? म्हणजे मी काहीच करणार नाहीये. मग कोण करणार आहे? जे काही करणार ते तुझाई करणार. आपल्याला खूप वाटतं की आपणच सगळं करतो, पण आपण काहीच करत नसतो. जे करत असते ती तुळजाईची लीला. करणारी तर तुळजाईच आहे. ती फक्त जगदंबाकडून समद करून घेणार आहे. तू काळजी करू नको. तुम्ही समदे काहीच काळजी करू नका. आता समद ठीक होणार आहे. आता उद्या जे काही होईल ते तुळजाईच्या आशीर्वादानच होईल. तीच जगदंबाला लढण्याचं बळ देईल. तीच तिला मार्ग दाखवेल. आता तुम्ही काळजी करू नका. समद ठीक होईल. शांतपणे झोपा आता. झोप येतच नाहीये ग. तू अंगाई गाशील का? अंगाई नाही ग. मला म्हणा जगदंबा, तू छान म्हणतेस अंगाई. होय होय, तू छान म्हणतेस, म्हण ना. बर बर, गाते. पण अंगाई म्हणल्यावर झोपायचं बर का? हो, आम्ही झोपतो. सरल ग दुःख बाई, सुख येईल हसत. जाऊ भवानी भेटीला. जोगवा मागत मागत, अंधाराला भीती तुळजा तेजाची. माझ्या बाळाला ग झोप येई. माझी लेक अशी गुणाची, आई बाबांच्या गलाडाची. कृपा देवीची ग अशी होई. देवी आई, मद्राज माझ्या गावातल्या भोळ्या लोकांना खूप दिवस त्रास देतोय. त्याला शिक्षा करायची आणि माझ्या माणसांना सोडवायचंय. मद्राजाचा आवडता खेळ त्याच्याशीच खेळायचा. मला तुझा आशीर्वाद हवाय. मला बळ दे. मद्राजाचा अहंकार खूप वाढलाय, टोकाला गेलाय. त्याला गर्व झालाय आणि गर्वाचं घर खाली यायलाच हवं. आज जगदंबा हरणार. माझी गुलाम होणार. सगळं गाव आज गुलामगिरीतून मुक्त होणार. मी गावाला वाचवणार. आलीस? या खेळासाठी आज एक विशेष आसन बनवून घेतलंय. बघ, तुला आवडतंय का? सोड त्यांना. सोड म्हणते ना. ते माझे. हा? बोल. थांबलीस का? बोल. तुझे वडील आहेत ना? जगदंबा, तू आमची पोरगी नाहीस. याची गुलाम होऊ नकस. गुलामांना बोलायचा अधिकार नसतो. तू
पुन्हा जर तोंडातून शब्द जरी काढलास तर चामडी सोलून काढेन. असुर नरेश, हा मायावी दर्पण इथे का आणलाय? आता याचं काय प्रयोजन आहे? जगदंबेला पराभूत होताना तुम्हाला पाहायचं नाहीये का असुर सम्राज्ञी? जगदंबेचा पराभव? आज जगदंबा अवतार संपुष्टात येईल. मदराज आज तिच्याशी मोत्यांचा खेळ खेळणार आहे. त्यात ती चिमुरडी, ती पोरटी हारेल हे निश्चित. आणि आम्हाला हा खेळ केवळ पाहायचा नाही, आम्हाला विजयोत्सव साजरा करायचा आहे. ही सगळी व्यवस्था त्यासाठी. हा षडरिपूंचा ऐतिहासिक विजय असणार आहे आणि आपण सर्वांनी याचं प्रत्यक्षदर्शी व्हावं अशी आमची इच्छा आहे. असुर नरेश, ती जगदंबा मदराजाच्या डोळ्यात धूळ फेकून गावातून पळून गेली होती आणि त्याला त्याची वार्ताही नव्हती. हे आपण विसरलात की काय? आम्ही विसरत नाही आणि कुणाला विसरूही देत नाही असुर सम्राज्ञी. त्यानंतर काय झालं हे आपल्याला स्मरतंय ना? मदाने त्याचे सगळे फास आवळून त्या चिमुरडीला नामोहरम केलंय. नाक घासत ती पुन्हा त्या गावात आली आहे आणि स्वतःहून तो मोत्यांचा खेळ खेळायला तयार झाली आहे. आजपर्यंत मदराज सोडून कुणीही या खेळात जिंकलेलं नाही आणि या पुढेही जिंकणार नाही. आता तुम्ही सगळे हा विजय सोहळा पाहण्यासाठी सिद्ध व्हा. जल्लोष करण्यासाठी सज्ज व्हा. आपण सगळे मिळून हा आनंद सोहळा पाहूया. बस. खेळ खेळायचा आहे की नाही तुला? अगं, या खेळासाठी तर मी तुझ्यापेक्षा जास्त आतुर आहे. कारण तू खेळ खेळणार, तू त्यात हरणार, मग माझी गुलाम होणार. हे सगळं गाव माझा गुलाम होणार. मग मी ते गाव पेटवून देणार, बेचिराख करणार. मदराजाचा फटका आता नाही सुटका. कुणाची सुटका होते आणि कुणाला फटका बसतो हे कळेलच तुला. या खेळात मी जिंकले तर तू गावाची जमीनदारी सोडून निघून जाणार आहेस. हे मान्य आहे ना तुला? मी माझे शब्द कधीच बदलत नाही. चल मग खेळायला सुरुवात करूया. आत्ताच, लगेचच. हा खेळ तुझ्या आयुष्यातला शेवटचा खेळ असेल जगदंबा. दिती माता, तुझी शक्ती अफाट, तुझी खोली अथांग, भेद काळाचा पटल, मदराजाच्या विजयाचा सोहळा कसा चाललाय ते सांग. पहा पहा, मदराज खेळाला प्रारंभ करतोय.
पाहताय ना असुर सम्राज्ञी? ही जगदंबा खरंच हरली तर तुळजा अंकित होऊन या राजमहालात येईल. म्हणजे आमचं सम्राज्ञीपद धोक्यात. संपलंच मग सगळं. आता खेळ सुरू.